तर आज आम्ही केलं होतं डांगर भाकरी. तर गुड मॉर्निंग गाईज. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज आम्हाला बनवायचं होतं डांगर भाकरी. त्यासाठी आधी एक डांगर काढलं होतं, ते मस्त कापून घेतलं आणि बघितलं मस्त निघालं होतं, चांगलं होतं, खराब झालेलं नव्हतं. मग ते छोटे छोटे खापं करून घेतलं आणि त्यातलं बी साईडला काढून घेतलं. ते वाळल्यानंतर खायला पण छान असतं आणि लावायला पण होतं. मग काय, शिजायला ठेवून दिलं आणि मस्त शिजवून घेतलं. जोपर्यंत त्याचं कातडं सेपरेट होत नाही आणि आतमधला भाग नीट शिजत नाही तोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं. मग त्याला शिजल्यानंतर जरा वेळ मस्त ताटात काढून ठेवलं, मस्त गार होऊन घेतलं आणि त्यातलं आतमध्ये शिजलेला भाग साईडला करून घेतला. त्याच्यामध्ये खूप पाणी असतं, त्याच्यामुळे एखाद्या कापडामध्ये घेऊन त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. या प्रकारे मस्त सुट्टं सुट्टं झालं की आपल्याला मळाही प्रॉब्लेम होत नाही. मग तेवढ्या प्रमाणात गूळ घ्यायचा. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं आपण गूळ टाकू शकतो. त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि मस्तपैकी पिठासारखं मळून घ्यायचं. मम्मीने इकडं मस्तपैकी मळून घेतलं होतं. त्यानंतर इकडं तेल ठेवलं होतं आणि मम्मी इकडे छोटे छोटे गोळे करून देत होती आणि बाळाचं इकडे चाललं होतं आता भाकरी करायचं का. ह्यावेळेस आम्ही हाताने न करता तर साऱ्याचा वापर करून करत होतो आणि मस्त झाली होती, गोल पण झाली होती आणि मस्त पातळ झाली होती, म्हणून मग ती अजूनच छान लागत होती. चालते, या तुम्ही पण खायला. बाय. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.